कांड्रोली सी क्रिकेट संघ इथे मात्र सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाला. आजच्या रात्रीमध्ये बघायचं आहे पहिली लढत मोठी आहे. अलिबागवरनं आपण पाहिलं तर हा संघ बिलॉंग करतो आज खालापूर तालुक्यामध्ये. इथे आपण पाहिलं तर खालापूर तालुक्यातील मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहिलं तर दर्जेदार आयोजन केलं गेलं आणि त्याचमध्ये जर विचार केला तर अगदी भरभक्कम आपल्याला पाहायला मिळतं अगदी कमिटी आणि त्यांचं हे दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता जानमान बामनसुरे क्रिकेट टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल. ज्यावेळी आज पाहिलं तर हा बराच दूरचा प्रवास इथं आपण जर विचार केला तर बामनसुरे क्रिकेट टीमचा असेल, परंतु इथनं बघायचं अगदी पाहिलं तर पनवेल परिभागामधील गावदेवी स्पोर्ट्स कोंडेवाल संघ अगदी जर पाहिलं तर संतोष कातकरी त्यानंतर समाधान कातकरी ह्या टीमची आपण पाहिलं ओळख आहे. परंतु आज पाहतो संतोष कातकरी इथे आपल्या समोर खेळताना दिसणारा. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या ट्रम्प कार्ड बॉलिंग ट्रॅकवरती गावदेवी स्पोर्ट्स कोंडेवाल टीमचा अंकित कातकरी बॉलिंग ट्रॅकवर त्याला आणि सलामीची जोडी मैदानामध्ये इथं दाखल झाली आहे. आपण पाहू शकाल संघाची सरसेनापती मैदानाच्या आतमध्ये जोडी आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच पाहतात सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विदेश आणि त्याच्या सहसाथीने पाहिलं तर रुपेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. जोडखोली आपल्याला पाहायला मिळेल. अगदी पाहिलं तर पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेच असेल म्हणजे या षटकामध्ये आपण पाहिलं तर 38 सर्कलचं रिंगण आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर 9 खेळाडू इथं मात्र बंदिस्त असतील आणि 2 क्षेत्ररक्षक आपण पाहता वाडिश लॉंग ऑफ मिड विकेट या रिझनमध्ये 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. 4 षटकांची मॅच लेट्स प्ले पहिला बॉल आजच्या रात्रीतील पाहायला मिळेल. आजच्या रात्रीचा श्रीगणेश स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळेल. या पंचांचा ग्रीन सिग्नल मॅच स्टार्ट लेट्स प्ले 3, 2, 1 स्टार्ट. पहिला बॉल गोलंदाज आपण पाहता इथं मात्र अंकित कातकरी बॉलिंग ट्रॅक वरती आहे. गावदेवी स्पोर्ट्स कुंडेवाल टीमचा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. जवळ मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी ऑन स्ट्राईकला फलंदाज विदेश आपल्याला पाहायला मिळतं. नॉन स्ट्राईक फलंदाज रुपेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बामनसुरे क्रिकेट टीमची आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल अगदी चांगला सेटिंग लेंथ पाहायला मिळाली. गुडलँड स्पॉटचा बॉल इथनं निघून चालला. पहिला बॉल डॉट येतोय. पहा मित्रांनो अगदी पाहिलं तर पहिल्या बॉलवरती इथनं गोलंदाजानं बॉलबाला दाखवला असं वाटतं. मॅन्डेटरी पॉवर षटक अगदी इथनं अंकित कातकरीच्या हातामध्ये आपण पाहता अगदी अचूकरित्या सोपवला गेला. हा बॉल पहा बॅटची लेडिंग लागली आहे. फटका सरळ बॅटनं अगदी खेळला गेला डाऊन द ग्राउंड बॅक टू द बॉलर आपल्याला पाहायला मिळतं. इथे जर पाहिलं तर एकच धाव एका धावेच्या मदतीने इथं अकाउंट आता ओपन होईल तर म्हणजे जहनमान बामनसुरे क्रिकेट टीमचा. पाहू शकाल अगदी पाहिलं तर एक चांगलीच दर्जेदार स्पर्धा पाहायला मिळते. खालापूर तालुक्यामध्ये आपण पाहिलं तर प्रथमतः प्रकाश झोतातील नाईट रेसिंग स्पर्धा त्यामध्ये आपण पाहिलं तर 8 संघांचा समावेश अगदी एका रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे 8 संघांचा पोल आपण या ठिकाणी पाहता. 8 संघांचा गट आपल्याला पाहायला मिळतं दर्जेदार. या बली पहा आउट स्टेप करायचा होता. फटका अगदी पाहिलं तर डाऊन द ग्राउंड सरळ बॅटने खेचायचा होता परंतु हा बॉल इथं निघून चालला. इट इज अ डॉट बॉल. अजून एक इथं मात्र गोलंदाजचा बलबला या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. बॉल आतापर्यंत समाप्त झालेत. गोलंदाजचे 3 अंकित कातकरी बॉलिंग ट्रॅक वरती आहे आणि एकच धाव इथं धापटलावरती लागली गेली आहे. या बली पहा फटका चांगला आहे. जबरदस्त क्लास पाहायला मिळाला. बॅकवर्ड पॉइंट रिझर्वला बॉलचा सीमा रेषा पलीकडं स्टँड अँड डिस्पॅच. पहिला दर्जेदार दमदार रुबाबदार आणि शानदार षटकार. रुपेशच्या बॅटमधनं इथं आपण पाहू शकाल अगदी पाहिलं तर पहिल्यांदा नाणेफेकीचा कॉल जिंकला गावदेवी स्पोर्ट्स कुंडेवाल टीमनं. शत्रुरक्षक निवडलं गेलं. आता इथनं बघायचा अजून एक हा बॉल अगदी पाहू शकाल अगदी अप्रतिम सटीक लेंथ पाहायला मिळतं आणि बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन पडेल. हा बॉल देखील इथे डॉट. षटकारानंतर कमबॅकिंग गोलंदाजी राहिली आहे. 5 बॉल साहित्य खेळ समाप्त झाला. मॅन्डेटरी पाबत षटक आपल्याला पाहायला मिळेल. 38 सर्कलचं षटक आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज
हा बॉल पहा लाफ केला मिस टायमिंग विकेट किपर येथील चेंडू खाली इथे मात्र चुकी घडणार नाहीये पहिला करारा झटका जय हनुमान बामनसुरे क्रिकेट टीमला फलंदाज बाद इथला पण बॉल तर फलंदाज रुपेश शपारीचा पहिला करारा झटका इथं मात्र जय हनुमान बामनसुरे क्रिकेट टीमला पण तयारीमध्ये राहा डगआउट मध्ये जे प्लेयर आहेत म्हणजे नंतरचा जो नंबर असेल ना तो तयारीमध्ये राहायचा आहे कारण की पहा मित्रांनो आपला लांबचा प्रवास आपण जर विचार केला तर आज आपण अलिबाग तालुक्यातनं आज ही स्पर्धा खालापूर तालुक्यामध्ये खेळतात अगदी पाहिलं तर दूरचा प्रवास आपण पाहिलं तर इथनं आधी आपल्याला यशस्वी ठरवणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पाहायला मिळेल संतोष कातकरी कबड्डी बॉलिंग ट्रॅकवरती आला गोलंदाज संतोष कातकरी पहिला बॉल असेल यावेळी पहा फटका अगदी पाहिलं तर फसला होता बॅटच्या आपण पाहिलं तर टोनला बॉल लागला मिस टायमिंग फटका राहिला होता परंतु शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षकात आणि तिथनं मात्र बॉल अडवलं जातं हा बॉल इथं पाहता एका धाबीसाठी फेकला जातं टोटल धावसंख्या पुढे जाईल 8 अंकावरती संघ जाऊन पोहोचला जय हनुमान बामनसोरी क्रिकेट संघ यावेळी पहा बॉल इथनं मात्र अगदी व्हाईट बॉल दर्शवला जाईल इट इज अ व्हाईट बॉल ऑफस्टिकच्या अगदी बाहेर चालला अवांतर बॉल घोषित केला जाईल इथनं आपण पाहिलं तर पहिला बॉल इथनं आपण पाहता व्हाईट आला या इनिंग मध्ये गोलंदाज संतोष कातकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला हा ट्रॅकर बॉल उडवला आडवा बाट नसता संतोष चेंडू खालील बॅक टू द बॉलर इथे मात्र अजून एक करार देवे का फलंदाज बाद होईल यावेळी तंबूच्या आश्रयाला रोहित बॅक टू द डगआउट अजून एक करार देवे का आपल्याला पाहायला मिळेल इथं मात्र बामनसुरे क्रिकेट संघाला जबरदस्त फलंदाज इथं रोहित बॅक टू द डगआउट धन्यवाद डीजे यावेळी पाहू शकाल आपण विकेट याला संतोषला सफलता मिळाली एक चांगला गोलंदाज आणि चांगला क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतो संतोष कातकरी फुलर रेडचा बॉल पुन्हा एकदा मिस्टामिक फटका गणेश शेंडूकर विकेट किपर यावेळी पाहायला मिळेल अगदी पाहता तर नो बॉलचं अगदी पाहिलं तर टीव्ही अंपायरकडे रेफर केलं जाईल अगदी बॉल या ठिकाणी मात्र आपण पाहता बिमर बॉल असेल की नसेल चेक केलं जाईल यावेळी पाहू शकाल यस इट इज अ नो बॉल पहा इथनं आता बघायचं गोलंदाजाला दंडित केलं जाईल या बॉलवरती नो बॉल आला आणि आपण जर पाहिलं तर पुढच्या बॉलवरती उघडा डोले पहा नीट पुढचा बॉल असेल फ्रीड गोलंदाज संतोषला इथून दंडित केलं जातं
यावेळी पहा बॉल आडवा बाटणं खेचायचा होता, परंतु इथनं पंचांकडे लावून अपील केलं होतं वाईटचं, इथे अपील फेटायला जाईल. हा बॉल इथनं डॉट येतो. फीटचा बॉल होता, अगदी बिरकवायचा होता. मिड विकेट रिझनला स्क्वेअर लेग डीप मध्ये हा फटका मारायचा होता, पण आपण जर पाहिलं तर डॉट बॉलची डिलिव्हरी झाली. बॉल समाप्त झाले संतोष. 3 बॉल. यावेळी पहा अजून एक तेज सरार वेगावरती स्वार गोलंदाज संतोष कातवरी. डॉट बॉल. अगदी पाहिलं तर आपण जर विचार केला मित्रांनो तर डॉट पेक्षा जास्त काही नाही आहे या ठिकाणी. आपण जर पाहिलं तर अजून एक पहा मित्रांनो, ही खासियत आहे गोलंदाज संतोष कातकरीची. आणि इथनं 5वा बॉल देखील आपण पाहिलं तर डॉट येतोय. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. अंतिम बॉल इथे दुसऱ्या षटकातला आपल्याला पाहायला मिळतो संतोष बॉलिंग ट्रॅक वरती. आणि धावपट्टावरती जर विचार केला तर 11 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स इथं मात्र जानुमान बामन सूर्य क्रिकेट संघ. हा बॉल आडव्या बॅटने खेचलाय. पुन्हा एकदा इथे पहा याच दिशेमध्ये फटके एक्झिक्यूट करायचे होते, परंतु इथनं जर पाहिलं तर हा बॉल अगदी बॅटच्या रनरमध्ये आला, परंतु आडव्या बॅटने डीप मध्ये स्क्वेअर लेगला बॉल अडवला जातो आणि फक्त एकच धाव आली. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. आणि इथं आपण पाहिलं तर जय हनुमान बामन सूर्य क्रिकेट संघ जाऊन पोहोचला आतापर्यंत 12 या अंकावरती. दौल्या तोपर्यंत डीजे मास्टर यांना थोडीशी संधी. त्यानंतर पाहू शकाल इथं आम्ही आमंत्रित करतो व्यासपीठावरती आमच्या आजचे साथी समालोचक ज्यांना आपण पाहिलं तर अगदी या ठिकाणं आम्हाला एका रात्रीमध्ये सपोर्ट केला. आणि त्यानंतर पाहता आज देखील त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. सन्माननीय श्री सुरेश कैवारी सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. याच व्यासपीठावरती मी सरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपलं या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा आज 5वी रात्र आणि या स्पर्धेच्या वतीनं सोंडाई माता चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. जावे मदरच्या आतमध्ये 2 षटके समाप्त झालेत. गोलंदाज गोविंद पहिला बॉल लॉफ केला आडवा बॅटनं. बॅकवर्ड पॉइंट रिसनला बॉल जाईल. सीमा रेषा पलीकडे येतोय शानदार 1 बाउन्स चौकार. पाहायला मिळाला गोविंद बॉलिंग ट्रॅक वरती. आणि इथनं पाहिलं तर 4च्या मदतीने धापटावरती लागल्या गेल्या. टोटल 16 धावा धापटावरती लागल्या गेल्या. पहा मित्रांनो आज आपण पाहता अगदी जर विचार केला तर ही स्पर्धा अगदी 6 दिवस आपण पाहिलं तर 2025 दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि मोठी संकल्पना या ठिकाणी आपण पाहतो. इथं पाहू शकाल तर गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल चौकार आला आणि तिथं आता कमबॅकिंग गोलंदाजी राहील का. फलंदाज पाहिलं तर इथनं यावेळी विदेशच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळी पहा आडव्या बॅटनं बॅकवर्ड पॉइंट रिसेनला बॉल मारायचा होता, परंतु बॉल पहा अगदी टप्पा पडल्यानंतर फलंदाज अगदी झोकून देतो बॅकवर्ड पॉइंटला, परंतु तिथे बॉटम बॉलचा संपर्क नाही आहे. इट इज अ डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. आणि डॉट बॉलची डिलिव्हरी नंतर आपण पाहिलं तर संघ इथनं 16 वरती थांबला गेला. 2 बॉलचा खेळ इथं समाप्त झाला. यावेळी पहा काय घडलं जबरदस्त एफर्ट. इथनं मात्र अगदी पाहिलं तर पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेचायचा होता, परंतु इथनं फर्निचर आपण पाहू शकाल डिस्ट्रॅक्ट झाला आणि फलंदाज इथे बाद होईल तो म्हणजे ते विदेश. बॅक टू द डग आउट. अजून एक करारा झटका इथनं मात्र आपण पाहता जय हनुमान बामन सूर्य टीमला. आज पाहू शकाल इथं आपण जर पाहिलं तर चौकारानंतर डॉट नंतर तर विकेट पाहायला मिळालं. अगदी पहा कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळतं. तेवढंच चांगलं एफर्ट आपण जर विचार केला तर फिल्डिंग डिपार्टमेंट गोलंदाजाला देतो. अजूनही 3 बॉल ते षटकातली बाकी असतील आणि बघायचं या 3 बॉलवरती अगदी पाहायला मिळेल मोठे फटके येतील का.
नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. स्ट्राईकला नेट नंबर 5 वरती महेश यावेळी मात्र एंटर झाला. हा प्रकार बॉल, हा बॉल यस इथनं मात्र घोषित केला जाईल. इट इज अ वाईट बॉल. अजून एक वाईटचा इशारा मात्र येतो. आणि वाईटच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 धावा पडल्यावरती लॉस ऑफ 3 विकेट्स बामन सूर्य क्रिकेट संघ. यावेळी पहा अजून एक मोठा फटका मारायचा होता. मिस टायमिंग स्वतः गोलंदाज चेंडू खाली इथे चुका घडणार नाहीत आणि फलंदाज अजून एक मोठा तडाखा आपल्याला पाहायला मिळेल, झटका मिळेल बामन सूर्य क्रिकेट टीमला. फलंदाज बाद झाला. इथं मात्र महेश बॅक टू द डग आउट. गोविंद कातकरी इथं आपल्याला पाहायला मिळतं. पहिला बॉल चौकाराला, दुसरा बॉलवर डॉट बॉल, तिसरा बॉल विकेट, चौथ्या बॉलवर वाईट पाहिलं आणि 5वा बॉल इथं विकेट आला. पुढचा बॉल यावेळी पहा यस फिंगर इज इन अ बॅटचा आवाज झाला आणि इथनं मात्र अजून एक विकेट मैदान सोडावं लागेल. नव्या फलंदाजाला संदेश बॅक टू द डग आउट. 5वा गडी मैदानाच्या बाहेर. धन्यवाद डीजे मास्टर. इथं आपण पाहिलं तर 5 गडी आतापर्यंत बाद झालेत म्हणजे अर्धी टोली मैदानाच्या बाहेर आली. संदेशला परतवलं गेलं. इथं पाहू शकाल आपण 5 बॉल अजूनही शेवटचा अंतिम बॉल असेल तिसऱ्या षटकातला. यावेळी पहा अजून एक मोठा फटका खेचला परंतु बॉल चालला वाईड लॉंग ऑफला आणि इथे मात्र फंबलिंग पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा इथनं कंप्लीट झाल्या. शेवटचा बॉल पाहायला मिळाला. अगदी मोठा फटका मारायचा होता. संतोष त्या ठिकाणी थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं आणि 2 धावा कंप्लीट झाल्या अंतिम बॉल वरती. आणि 2च्या मदतीने इथं पाहिलं तर जहानुमान बामन सूर्य क्रिकेट टीम जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत 19 धावा दापटल्यावरती लॉस ऑफ 5 विकेट्स. डीजे आपण पाहिलं तर सन्मानच्या मानाची स्पर्धा आपण पाहिला तर 8 संघांचा पोल आपल्याला पाहायला मिळतं आणि इथनं मात्र आपण नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. यावेळी पहा बॉल हवेत चाललाय. मिस टायमिंग फटका हवेत.
इथे बघायचं शेवटच्या मोमेंटला बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे स्टँड अँड डिस्पॅच जबरदस्त फटका षटकार केला तर खालापूर कर्जत परिभागामधील यस म्हणजे दोन्ही संघाला दोन धाव्याने पाहिलेला आहेस पहा मित्रांनो ही काळजी आपण घेणं गरजेचं आहे बामण सूर्य क्रिकेट टीम आपण जर विषय केला तर आपण अलिबाग तालुक्यातील आणि हा प्रवास दूरचा आज पाहिलं तर खालापूर तालुक्यामध्ये आपली स्पर्धा मॅच आहे परंतु इथे फलंदाजाच्या खिशामध्ये आपण पाहिलं तर मोबाईल फोन इथे सापडला गेला तर आपण जर विचार केला तर इथं दोन धाव्याने पॅनलाइज सर सुनील मुकणे याच्यावरती काय असेल दोन धाब्याने पॅनल्टी यस जाऊया मैदानाच्या आतमध्ये यावेळी पहा खोलवर टप्प्याचा बॉल इथनं लाऊड अपील केलं जातं परत आपण पाहिलं तर पंच अगदी आमच्याकडे थर्ड अंपायरला रेफर करतील आणि बघितलं जाईल इथं बॅटची लेटिंग केस आहे की नाही यस यस इथं आपण पाहू शकाल थर्ड अंपायर कॉल इट इज आउट फलंदाज बाद असेल बॅटचे लेटिंग एज अजून एक करारा देतं का पाहायला मिळेल इथं मात्र बामण सूर्य क्रिकेट टीमला फलंदाज बाद होईल इथं आपण पाहिलं तर रवींद्र बॅक टू द डगआउट सर इथं फलंदाज अनिश बाद झाला रवींद्र आपण पाहता क्रीजवरती अजून खेळतो अनिश बाद झाला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किशोर यावेळी मात्र मैदानामध्ये एंटर झाला आतापर्यंत आपण पाहिलं तर फलंदाज बाद झालेत टोटल 6 गडी मैदानाच्या बाहेर आलेत अजूनही पाहिलं तर 4 विकेट्स बाकी आहेत परंतु पाहता बॉल इथे समाप्त झालेत गणेश 2 बॉल पहिल्या बॉलवरती षटकार पाहिला दुसऱ्या बॉलवरती विकेट आला अजूनही 4 बॉल टार्गेट सेट बॉल असेल यावेळी बॉल हलक्या तरफ फटका अगदी सजवला गेला डीपेक्षा कव्हर रिझर्वला शतरक्षकाच्या डीप मध्ये बॉलला अडवलं जाईल आणि तिथे आपण पाहिलं तर फक्त एका धाब्यापेक्षा जास्त काहीच नाहीये अगदी पाहिलं तर गावदेवी स्पोर्ट्स कोंडेवाल टीम अगदी चांगल्या स्थितीमध्ये गोलंदाजी करतो मित्रांनो धाबा टोटल धाबा लागल्या गेल्यात आतापर्यंत 26 धाबा लॉस ऑफ 6 विकेट इथं मात्र बामण सूर्य क्रिकेट संघ अगदी चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो कोंडेवाल क्रिकेट संघ पाच अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे अगदी चांगली गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून केली जाते यावेळी पहा अजून एक फटका फसला संतोष चेंडू खाली येईल इथे मात्र कोणती चुकी घडणार नाहीये फलंदाज बाद गडी क्रमांक 7 मैदानाच्या बाहेर आणि फलंदाज इथे बाद झाला तो म्हणजेच रवींद्र बॅक टू द डगआउट मध्ये आता नवीन फलंदाज एंटर झाला तो म्हणजेच
जयनुमान बामनसुरे क्रिकेट टीमचा गुड्डू मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. अजून जर विचार केला मित्रांनो तर षटकातील अजून 2 बॉल बाकी आहेत. म्हणजे 2 बॉल इथनं टार्गेट सेट असेल. या 2 बॉलवरती बघायचं मोठे फटके येतील का मैदानाच्या आतमध्ये. अटीतटीची लढत. हा बॉल पहा मिस टायमिंग. पुन्हा एकदा शॉट मिळाला तिथे झेल पकडला जाईल. अजून एक षटकामध्ये जर विचार केला तर 3रा विकेट. बॅक टू बॅक लगातारचा 2रा फलंदाज तो मैदानाच्या बाहेर जाईल आणि इथनं बाद आपण फलंदाज बाद झाला. गुड्डूच्या बारीपर्यंत अजून एक करारा झटका यावेळी आपण पाहता जयनुमान बामनसुरे क्रिकेट टीमला. पद्धतीने संघ आता टोटल जाऊन पोहोचला. जयनुमान बामनसुरे क्रिकेट संघ 28 धाबा धापट्टापती लागल्या गेल्या. अगदी पाहिलं तर आतापर्यंत विकेट आपण जर विचार केला तर 8 धाबा. टोटल 28 धाबा. टोटल 28. अरे 2 घेतले भाई. 2 पहिल्या बॉलवरती टोटल आता 29 पाहिजे. 24 बॉल आणि 29 धाब्यांची गरज आहे इथनं गाबदेवी स्पोर्ट्स कोंडेवाल टीमला. अगदी पहा दोन्ही संघाला 2-2 धाब्याने पॅनलाइज केला. त्यामुळे मित्रांनो पहा इथनं जर विचार केला आपण तर येस टार्गेट कम्प्लीट तेवढं असेल मित्रांनो. कारण की दोन्ही संघाला आपण पाहतो इथनं पॅनलाइज केलं गेलं. त्यामुळे आपण देखील ऍड करा. आपण जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 7 धाबा आल्या. दुसऱ्या षटकात 5 आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 7 धाबा आल्या. आणि या ओव्हरमध्ये आपण पाहिलं शेवटच्या ओव्हरमध्ये तर 9 धाबा आल्या. आता टोटल 9 धाबा आल्या. म्हणजे पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल विकेट, तिसऱ्या बॉलवर 1 आली, चौथा बॉल विकेट, 5वा बॉल विकेट आणि 6व्या बॉलवर 2 धाबा आल्या. पहा 28 धाबा कंप्लीट झाल्यात. आणि इथं आपण जर पाहिलं तर आता येणारे 24 बॉल आणि विजयासाठी 29 धाब्यांची गरज आहे. त्यामुळे विनंती करू आपण स्पीडअप करायला लगेच. गावदेवी स्पोर्ट्स कुंडेवाल संघ आपण देखील आज पाहिलं तर दर्जेदार धाबा संख्या इथं आपण पाहिलं तर अडवली गेली. येणारे 24 बॉल आणि 29 धाब्यांचं समीकरण सेट केलं गेलं. त्यानंतर पाहता आजच्या रात्रीतील पुढची मॅच असेल ती म्हणजेच कांड्रोली क्रिकेट संघ आणि त्यांना फाईट करेल जय वाघोबा तामसे क्रिकेट संघ. दोन्ही संघाला विनंती असेल आपण टॉससाठी लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं.
जय वाघोबा तामसे क्रिकेट संघ आणि त्यांना फाईट करेल कांडरोली क्रिकेट संघ. दोन्ही संघ आपण लगेच टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये टॉस करायचा उशीर झाला मित्रांनो. आज काल आपण पाहिलं तर इथनं अगदी भरपूर लवकर सामने संपले होते, परंतु आज जर विचार केला तर थोडासा उशीर, अगदी 10 वाजलेत पहिल्या सामन्याला. आणि मैदानाच्या आतमध्ये आता सलामीची जोडी चालली आहे. गोविंद आणि संतोष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॉल इथनं पाहता 24 बॉल 4 षटकांनी विजयासाठी इथनं विचार केला तर 29 धावसंख्येची गरज आहे, ती म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स कोंडेवाल टीमला. तर कांडोली क्रिकेट संघ इथे पोहोचलाय, त्यांचं कर्णधार आहे तामसे. या आपण तामसे क्रिकेट संघ लगेच टॉससाठी या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जवळ मैदानाच्या आतमध्ये 24 बॉल अर्थातच 4 षटक विजयासाठी 29 धाब्यांचं समीकरण राहिलं. आणि मैदानामध्ये पाहता तर गोविंद आणि संतोष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहता तर पहिला ट्रम्प कार्ड इथनं आपण बघू शकाल. रुपेश पहिला गोलंदाज पाहायला मिळेल. पहा 4 षटकामध्ये इथनं धावा आता डिफेन्स होतील का. पहिला बॉल यावेळी पहा बॉल गॅपमध्ये ढकलला गेला. वाईड स्लॉग आपला चालला, क्षेत्ररक्षक धावतात, चेंडू मागे, परंतु शेवटच्या मोमेंटला पहिलाच बॉलवरती गोविंद कातकरच्या बॅटमधनं चेंडू झाला सीमारेषा पलीकडे येतोय दमदार चौकार. क्षणोगम तर कांडरोली संघ आपण तयारीत राहा पुढच्या मॅचसाठी. इथं आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये जाऊया. पहिल्या बॉलवरती चौकार आला, अगदी पाहिलं तर अप्रतिम दर्जेदार फटका अगदी पाहायला मिळाला. आणि यावेळी पाहायचं आता पहिल्या बॉलवरती चौकार आला, 4 धाब्याने अकाउंट ओपन झालेत ना गावदेवी स्पोर्ट्स कोंडेवाल टीमचं. गोलंदाज रुपेश बॉलिंग ट्रॅकवरती जय हनुमान या ठिकाणं बामन सूर्य टीमचा. हा बॉल यस गुडलँड स्पोर्ट्सचा बॉल पाहायला मिळाला. अवे फ्रॉम द बॉडी इट इज अ डॉट बॉल निघून चालला. पहा मित्रांनो इथं आपण पाहता ज्याप्रमाणे अगदी जर विचार केला ना जे चेंडू फेकायचे ते फेकले जातात. अगदी पहिल्या बॉलवरती चौकार आला, तिथनं कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल. इथनं पहा मित्रांनो लो स्कोरिंग मॅच देखील धाबा डिफेन्स झाल्यात. यावेळी पहा पॅडवरती बॉल बदलला, लाऊड अपील केलं जातं, परंतु इथे लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव जोडली जाईल. यावेळी मात्र कोंडेवाल टीमच्या अकाउंटमध्ये आणि टोटल धाबत जाऊन पोहोचतील 5 अंकावरती. यावेळी मात्र कोंडेवाल संघ कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिला मित्रांनो शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळाली. अगदी जर विचार केला तर कांडोली संघ अगदी गोलंदाजीचं भरणं पाहायला मिळालं. शेवटला आपण पाहिलं मित्रांनो 6 चेंडूमध्ये 6 धावांनी डिफेन्स केला गोलंदाजानं. अगदी जर विचार केला तर शेवटपर्यंत इथे मात्र साथ दिली फिल्डिंग डिपार्टमेंटला आणि सामना इथं मात्र जिंकला गेला आणि सुपर 6 तिकीट इथं मात्र उचललं गेलं. आता बघायचं आजच्या रात्रीमध्ये काय करतं. अगदी पहिली लढत प्रेक्षणीय लढत पाहायला मिळते आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगतो एका बाजूला गावदेवी स्पोर्ट्स कोंडेवाल आणि त्यांना फाईट करतो जय हनुमान बामन सूर्य क्रिकेट संघ. यावेळी पहा संतोष कातकरच्या बॅटमधनं पहिलाच बॉल लॉफ केला. अगदी पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर रिसनला बॉल जाईल सीमा रेषा पलीकडं. इथनं येतो पहिल्या बॉलवरती दमदार फटका, दमदार स्ट्रोक, दमदार चौकार. इथं आपण पाहता सुनील मुखले सरांसाठी इथनं जर विचार केला तर 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल, परंतु त्या 200 रुपयाचे कॅश प्राइज असेल, परंतु आपण पाहता आपल्याला गोट्या अंपायर सारखं डोक्यावरती उभं राहून अगदी वाईट द्यावा लागेल. त्यानंतर इथं आपण पाहता तर 200 रुपयाचे कॅश प्राइज आपल्या नावावरती इथं दिलं जाईल. आमचे उमेश वाघमारे असतील. यावेळी पहा यस पुढचा बॉल इथनं जर एखादा वाईट आला ना 4 षटकामध्ये तर आपल्याला तो निर्णय घ्यावा लागेल. यावेळी पहा यस आय विल डेफिनेटली इट जा फलंदाजाने चौका ठोकला आणि त्याला आता तंबूचा आसरा दाखवला.
पहिला गोल्डन विकेट, पहिला ब्रेक थ्रू मैदानाच्या बाहेर. संतोष कातकरी मैदानाच्या बाहेर येईल. फलंदाज बाद. यावेळी पाहता पहिला झटका बसला गावदेवी स्पोर्ट्स कुंडेबाल टीमला. पाहू शकाल आपण पहिला गडी बाद झाला संतोष पारीचंत. धाबा ती टोटल पाहिल्या तर 5 चेंडूचा तिकीट समाप्त झाला मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. रुपेश बॉलिंग ट्रॅक मध्ये आणि टोटल धाबा ती लागल्या गेल्या. 9 धावा लॉस ऑफ 1 विकेट आई गावदेवी स्पोर्ट्स कुंडेबाल संघ. अजूनही 5 शेवटचा अंतिम बॉल इथे स्पीडअप करायचा पंचा. 29 धाब्यांचा पाठला करायचा. 9 धाबा आल्या अजूनही 20 धाब्यांची दरकरार इथं आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल शेवटचा बॉल इथं गोलंदाज पाहायला मिळतो बॉलिंग ट्रॅक वरती. मैदानामध्ये नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. इनायट नंबर 3 वरती बाळाराम या बोली मात्र कुंडेबाल टीमचा. इनायट नंबर 3 ला तिसरा ड्रम कार्ड मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पहा पहिलाच बॉल वरती तडका द्यायचा होता. मिस टायमिंग बॉल, मिस टायमिंग फटका आणि फलंदाज इथे बॅक टू बॅक अजून एक विकेटचं बदल. फलंदाज बाद झाला. बाळाराम कातकरी बॅक टू द डिगआउट. अजून एक करारा धक्का गावदेवी स्पोर्ट्स कुंडेबाल टीमला. बघायचं काय घडतं. अगदी पाहता दोन्ही संघ दिग्गज आहेत. एक संघ आपण पाहिलं तर अगदी अलिबाग तालुक्यामध्ये बिलॉंग करतो, परंतु दुसरा संघ पनवेल तालुक्यामधला एक नामवंत संघ. जबरदस्त बिग फाईट, बिग बॅटल, बिग बॅश आपल्याला पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज इथे इंटर झाला तो म्हणजेच योगेश. यावेळी युनाइट नंबर 4 ला मैदानामध्ये चालला आणि गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज आपण पाहता नितेश. दुसरं षटक यावेळी पहा हाफ ट्रॅकर बॉल, हाफटी बार पाहिला बॉल अगदी पाहता इथनं बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पहिलाच बॉल डॉट फेकला गेला. पहा मित्रांनो चांगलं षटक राहिलं. मागच्या षटकामध्ये आपण पाहता बॅक टू बॅक 2 गडी बाद केले. धावा 9 खर्च झाल्या होत्या, पण तो अगदी चांगलं षटक राहिलं. संतोष कातकरी सारखं मोठं बादल मैदानाच्या बाहेर आलं. यावेळी पहा आडवा बाटणं मारायचा. इथे बघायचं लाऊड अपील केलं जाईल, परंतु यस इथे काम होईल. काम झालं. 25 फलंदाज इथनं मैदानाच्या बाहेर. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. पाहता पवन क्रीजच्या अगदी बाहेर सापडला गेला, पकडला गेला आणि इथं आपण पाहता तर यावेळी मात्र फलंदाज योगेश पारीसंत अजून एक गोविंदच्या पारीसंत अजून एक करारा झटका इथनं गावदेवी स्पोर्ट्स कुंडेबाल टीमला. यस इथनं वाट बघितली जाते. अगदी केव्हा डिसिजन येईल, जेव्हा वाईट बॉल येईल तेव्हा डिसिजन देणं अगदी गरजेचं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज इथनं इंटरेस्ट झाला. अंकित कातकरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल दाखल झाला. 3 गडी आतापर्यंत बाद झाले. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर पहिल्या बॉलवर डॉट बॉल, दुसऱ्या बॉलवर विकेट आलं. अगदी चांगले षटक हाताळताना दिसतो नितेश बॉलिंग ट्रॅक वरती. बामन सूर्य क्रिकेट टीमचा दुसरा ट्रम्प कार्ड आपल्याला पाहायला मिळतो.
यावेळी पहा अजून एक करारा झटका फलंदाज बाद होईल. इथं अंकित कातकरी बॅक टू द डगआउट. चौथा गडी बाद झाला गावदेवी स्पोर्ट्स कुंडेवाल टीमचा. जे 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 पाखरा आझाद केलं तुला पाखरा धन्यवाद ठीक आहे. यावेळी पाहायला पण तिसऱ्या बॉलवरती आपण पाहिलं विकेट आलं. एकही धाव अजून खर्च नाही आहे. नितेश बॉलिंग ट्रॅक मध्ये आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती 0 पाहिला, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवरती विकेट आलं. अजूनही समीकरण दूर पाहायला मिळेल. अजूनही बॉल इतने शिल्लक आपण पाहिलं तर 15 बॉल आणि विजयासाठी 20 धावांची गरज आहे. 15 बॉल 20 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगली गोलंदाजी केली जाते. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक मध्ये नितेश पाहायला मिळतो. नवीन फलंदाज गणेश पाहायला मिळाले. इंटरेस्ट आला वाईडिश शॉर्ट मिड ऑफला बॉल. तिथे मात्र डीप मध्ये आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअरले क्षेत्रातील आपण पाहिलं तर डीप बॅकवर्डचे क्षेत्ररक्षक आले आणि तिथे आपण पाहिलं तर बॉलला अडवलं जातं. यावेळी 5 एकच धावबाली. एका धावेच्या मदतीने पाहिलं तर चौथ्या बॉलवरती हे एक धावबाली आणि एका धावेच्या मदतीने संघाची टोटल धाव संख्या धावपटलावरती आपण पाहू शकाल 10 धावा धावपटलावरती लागल्या. म्हणजे अजूनही इथं पाहिलं तर येणारे 14 बॉल आणि विजयासाठी अजून जर पाहिलं तर अजून 19 धावांची गरज आहे. 14 बॉल 19 धावांची गरज विजयासाठी गावदेवी स्पोर्ट्स कुंडेवाल टीमला. यावेळी पहा अगदी चांगला बॉल पाहिला गुडलँड स्पॉटचा. इथनं आपण पाहिलं तर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विकेट किपरच्या दस्तानामध्ये जाऊन पडतो. यावेळी पहा डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळते. पहा अजून शेवटचा अंतिम बॉल म्हणजे टोटल येणार आहे 13 बॉल आणि विजयासाठी अजून 19 धाव संख्येची गरज आहे. त्यानंतर पहा ते व्यासपीठावरती आम्ही आमंत्रित करतो ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरसाठी अगदी पाहिलं तर ट्रॉफीज पुरस्कृत केल्या गेल्यात. ते म्हणजे सन्माननीय परशुरामजी धानिवले. पहिला आपण तर सावरसई गावचे या ठिकाणी मी मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं या ठिकाणी सोंडाई माता चषकामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. जाव्या मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती एक धावाली 1च्या मदतीने संघ जाऊन पोहोचला आता 11 अंकावरती. अजूनही इथं पाहिलं तर समीकरण बाकी असेल गावदेवी स्पोर्ट्स कुंडेवाल टीमला येणारे 12 बॉल आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 18 धाव संख्येची गरज आहे. याच्या व्यासपीठावरती सन्माननीय परशुरामजी धानिवले साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर अगदी 2 ट्रॉफीज बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत केले गेले. त्यांचा स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. जाव्या मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहता तो म्हणजेच रोहित इथं आपल्याला पाहायला मिळतो. बघायचं अगदी 11 धावा दाबट लागल्या. अजूनही समीकरण राहिलं 12 बॉल 18. पहिलाच बॉल गणेशला पाहता इथनं आपण पाहिलं तर हा बॉल अगदी जर विचार केला तर वाईटचं अपील केलं जातं परंतु तिथे अपील फेटायला जाईल आणि चेक केलं जाईल. आता मात्र इथनं टीव्ही अंपायर कडे आपण पाहू शकाल. तर पंच आपला रिव्ह्यू असेल की टीम रिव्ह्यू असेल? बॅटिंग फिल्डिंग बॅटिंग कुंडेवाल टीमचा असेल ना. ओके ठीक आहे चेक केलं जाईल. डॉट बॉल असेल इथनं आपण पाहता अगदी पाहिलं तर डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळेल.
अगदी पाहतो आता जर विचार केला तर गावदेवी स्पोर्ट्स कोंडेवाल टीमचा रिव्ह्यू संपला. मित्रांनो पहा, दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू दिला जाईल, एकापेक्षा जास्त काही नाहीये आणि जो काही डिसिजन पंचांचा असेल त्याच्यावरती आपल्याला अगदी इथनं अगदी समाधान मानावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. पहिला बॉल डॉट आला, येणारे आता बॉल शिल्लक असेल इथनं 11 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज विजयासाठी गावदेवी स्पोर्ट्स कोंडेवाल टीमला. यावेळी पहा एक मोठा तडाखा वाईडिश लॉंग ऑफला चालला, डाऊन द ग्राउंड फटका आपल्याला पाहायला मिळेल. एकच जाबाली, एकापेक्षा काहीच नाही. आपण जर पाहिलं तर अगदी जर विचार केला तर एक धाब्याने संघ पुढे चालला. प्रत्येक बॉलवरती मित्रांनो सिंगल डबल आली तरी देखील कोंडेवाल संघ इथनं पकड मजबूत करू शकतो. परंतु आता बघायचं गोलंदाज, अगदी पाहिलं तर बामनसोरे क्रिकेट संघ गोलंदाजीने भरलेलं आपण गोलंदाजीचं भरणं आपल्याला पाहायला मिळतं. हा बॉल इथनं पहा, अगदी पुढचा बॉल कशा रीतीने रिलीज केला जाईल. यावेळी पाहता पुन्हा एकदा हा बॉल चढ मध्ये फेकला जातो, अजिबात हलचल करू देत नाहीये. परंतु तोपर्यंत पहा मिस अंडरस्टँडिंग पाहायला मिळाली अगदी कव्हर मध्ये आणि तिथे आपण पाहिलं तर 2 धाबा कंप्लीट केल्या जातात आणि 2च्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या तर धावपटलावरती जाऊन पोहोचेल 14 धावपटलावरती. लास्ट ऑफ आपण पाहिलं तर 4 विकेट्स इथनं गावदेवी स्पोर्ट्स कोंडेवाल टीम 14 धावा, म्हणजे अजूनही जर पाहिलं तर इतनी गरज असेल 16 धाब्यांची, 15 धाब्यांची गरज. यावेळी पहा हा फटका देखील सरळ पहा, जबरदस्त फट बॅक टू द बॉलर. अगदी पाहिलं तर स्वतः चेंडू खाली गोलंदाज पाहायला मिळाला. इथनं रोहित काय चेंडू फेकलेत. पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली, तिसरा बॉल 2 धाबीसाठी, चौथा बॉल इथे 0 वरती पाहायला मिळाला. अजूनही 2 बॉल्स खेळ बाकी आहे षटकामध्ये. 8 बॉल टोटल इनिंग मध्ये पाहायला मिळतील आणि 8 बॉल अजून 15 धाबेची गरज आहे. आता इथनं बघितलं जाईल, इट इज अ वाईट बॉल. पाहता इथनं मात्र वाईट बॉल आला. एका धाब्याने समीकरण ते कमी होईल, 14 धाब्यांची अजून गरज आहे. 8 बॉल 14. यावेळी पहा इथे सुरेख अगदी हलक्या हाताने खेळला जातं. टॅपिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. अगदी पाहिलं तर संत भाई इंद्रायणी म्हटलं जातं ना, त्या संत स्थितीमध्ये संघ पाहायला मिळतो. कोंडेवाल संघ अशा रीतीने संघ अडचणीमध्ये सापडू शकेल. आता 7 बॉल अजून इथनं 14 धाब्यांची गरज आहे. इथे पहा यस काय घडलं, इथे पहा पूर्णपणे बीट. अगदी असं वाटलं व्हाईट बॉल असेल, स्वतः फलंदाज इथे बीट झालाय आणि फलंदाज इथनं मैदानाच्या बाहेर येईल. गणेश कातकरीच्या पारीसंत अजून एक करारा झटका गावदेवी स्पोर्ट्स कोंडेवाल टीमला. फलंदाज बाद यावेळी मला गणेश बॅक टू द डगआउट. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. इथं आता आपण अलिबाग वर्ण संघ आल्या, बामनसुरे क्रिकेट संघ, जय हनुमान बामनसुरे. अगदी पाहिलं तर गोलंदाजचं भरणं आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक गोलंदाज अगदी वेगावरती स्वार तिथं म्हटलं तर टेक्निकल आपल्याला मात्र गोलंदाजी केली जाते. पहा प्रत्येक वेळी अगदी पाहिलं तर प्रत्येक बॉल मध्ये आपल्याला परिवर्तन पाहायला मिळतं. गती परिवर्तन असेल, अगदी पाहिलं तर फिरकी देखील पाहायला मिळते प्रत्येक बॉलवरती. आता 6 बॉल आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 14 धावसंख्येची गरज आहे. पाहिजे 6 बॉल 14ची गरज. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चौथा ट्रम्प कार्ड अंतिम षटक, स्लॉगवरती षटक अनिश. इथे पहा लाफ केलाय, मोठा फटका, अगदी बॉल या सीमा रेषा पलीकडं आउट ऑफ द पार, दणदणीत षटकार.
अजूनही 5 बॉल आणि विजयासाठी 8 धावसंख्येची गरज आहे. मोठा फटकाला बिग हिट पाहायला मिळाला फलंदाज. इथं आपण पाहिलं तर योगेशच्या बॅटमधून ज्या फटक्याची गरज होती ना तो फटका आपल्याला पाहायला मिळाला. आता 5 बॉल 8ची गरज आहे. 6 बॉल 14ची गरज होती षटकाराला आणि 7 आपण समीकरण ढासायला गेलं. आता बघायचं इथं आपण पाहिलं तर येणारे इथं बॉल असेल 5 आणि विजयासाठी 8 धावसंख्येची गरज आहे. यावेळी पहा अजून एक मोठा तडाखा सहजरित्या स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावर स्टँड अँड डिस्पॅच. जबरदस्त स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू चालला यावेळी आउट ऑफ द पार सीमा रेषा पार दणदणीत षटकार. विचार केला तर 2 धावांची गरज आहे. टोटल धावपट्टावरती लागल्या 27 म्हणजे अजूनही 2 धावांची गरज आहे. पहा अगदी पहा मित्रांनो अजूनही 4 बॉल 2ची गरज आहे. मॅच अजून बॅलन्स आहे. इथे पाहायचं हलक्या हातानं अगदी फ्लिप केला बॉलला आणि पाहिलं तर शॉर्ट मिडऑफचे क्षेत्ररक्षक आले कव्हर पॉईंटचे क्षेत्ररक्षक आले आणि इथं आपण पाहिलं तर एक धाव आली. स्कोर इज लेवल 28 धावा धावपट्टावरती लागल्या गेल्या. आता बॉल असेल 3 आणि 1 धावेची गरज आहे. अगदी पाहिलं तर जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतं. जबरदस्त एफर्ट दिले जातात. अगदी पाहिलं तर दूरचा प्रवास राहिला अलिबाग तालुक्यात आपण पाहिलं तर बामनसोरे क्रिकेट संघ आजपर्यंत आज जर या ठिकाणी जर विचार करता खेळताना दिसतो परंतु इथनं जर विचार करता टॉस जिंकला होता आई गावदेवी स्पोर्ट्स कोंडेवाल टीमनं आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षक निवडलं. त्याचा फायदा इथं आपण पाहिला तर अगदी कोंडेवाल टीमनं घेतला गेला. गोलंदाजीचा आपण विचार केला तर अगदी चांगला एफर्ट दिला तो शेवटपर्यंत झुंजत होतं इथं बामनसोरे क्रिकेट संघ. 3 बॉल 1 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये फलंदाज यावेळी योगेश मोरेश आपल्याला पाहायला मिळतं. हलक्या हातानं सामना फिनिश 1 धाव आली. इथनं पहा विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. इथनं पाहता आपण गावदेवी स्पोर्ट्स कोंडेवाल टीम विश ऑल द बेस्ट अँड व्हेरी व्हेरी हार्ड लक. इथनं मात्र आपण पाहू शकाल तर जय हनुमान बामनसोरे क्रिकेट टीम जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. पहिल्याच सामन्यामध्ये अगदी जर विचार केला तर शेवटपर्यंत झुंजत येताना दिसला तो म्हणजे दूरचा संघ बामनसोरे क्रिकेट संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं तर इथे विजय संपादित केला आपण पाहू शकाल. गावदेवी